लागेल जास्त नाही लागेल, ज्याला लागलं त्याला तर भाग्यच नाही ना. हो घ्या. नमस्कार मित्रांनो, मी राजेश. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात स्थित असलेले प्रसिद्ध देवस्थान. याचबरोबर त्या देवस्थानाबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, या देवस्थानाबद्दलचा संपूर्ण इतिहास आणि त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ चालू करूया. आज या व्हिडिओमध्ये ज्या देवस्थानाविषयी आपण बघणार आहोत ते असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाचा इतिहास खूप प्राचीन असून त्याचे एक वेगळं महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी जमतात आणि महाप्रसादाचा लाभसुद्धा घेतात. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले सुंदर टुमदार गाव म्हणजे पळशीसुपो. पळशीसुपो या गावाचा इतिहास अतिशय पुरातन असून संत परंपरेच्या वाटेने चालणारे हे गाव आहे. सामाजिक एकतेच्या बाबतीत आजही या गावाचा पंचक्रोशीतील कोणी हात धरू शकत नाही. सामाजिक रूढी, परंपरा, सण, उत्सव, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा अशा या महामंगलमयी प्रसंगी गावच्या सामाजिक एकतेचे दर्शन आजही घडते. पाणी हे जीवन आहे, त्याचे महत्त्व आपल्या पूर्वजांना अगोदरच कळाले होते, परंतु त्यांनी पळशीसुपो या गावात विहीर पूजन ही संकल्पना 500 ते 600 वर्षापासून राबवली आहे. अंदाजे इसवी सन 1400च्या शतकात येथे घनदाट जंगल होते. लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन ही शेती होती आणि शेतीपूरक उद्योग होते. गुणकौशल्यावर आधारित व्यवसाय होते. पूर्वी घरेही बहुतांश कौलारू व छपराची होती. देशी गाय व इतर गुरेढोरे यांचे प्रमाण खूप होते. दुधाची मुबलक उपलब्धता गावात होती. गावालगत असलेल्या नदीला वर्षभर पाणी राहत होते, त्यामुळे गावात अवघ्या 8 ते 10 फुटावर पाणी होते. जंगल असल्याने येथे आयुर्वेदिक औषधे होती असे बहुतांश लोकांचे म्हणणे आहे. पुढे संत सुपोजी महाराज यांच्या नावावरून गावाला पळशीसुपो असे नाव पडले. बुलढाणा जिल्ह्यात स्थित असलेले पळशीसुपो हे देवस्थान केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सुद्धा प्रसिद्ध आहे. पळशीसुपो येथे संत सुपोजी महाराज मंदिर बांधलेले आहे. संत सुपोजी महाराज संस्थान विदर्भातील लोकप्रिय मंदिर आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील यात्रेकरूंना आकर्षित करते. श्री सुपोजी महाराजांचेही जगभरात अनुयायी आहेत. श्री संत सुपोजी महाराजांचा उगम अकालनीय आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक हे पैदळवारीमध्ये सहभागी होऊन येथे पोहोचतात. कितीतरी किलोमीटरचा प्रवास करून हे भाविक येथे येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात. दूरदूरून येणाऱ्या भाविकांसाठी येथे महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था असते. तसेच अनेक भाविक आपले स्वतःचे भंडारे देखील येथे ठेवतात. येथे होणाऱ्या भंडाऱ्यांची संख्या ही देखील खूप असते. वर्षामध्ये एक वेळ येणाऱ्या या पौष महिन्याचे खूप महत्त्व आहे. या वेळेत भाविकांची वर्दळ जास्त वाढते आणि याच महिन्यात देखील भव्य यात्रा असते आणि ही यात्रा मुख्यतः 1 महिना चालत असते. यामध्ये मोठमोठे आकाशी पाळणे, झुले, लहान मुलांचे खेळणे अशा असंख्य करमणुकीच्या वस्तू असतात. या सर्वांमुळेच येथे येण्याचा भाविकांचा कल वाढतो. या देवस्थानाविषयी असंख्य महोत्सव सुद्धा जोडलेले आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे कुत्रु महोत्सव. याचे एक वेगळे महत्त्व आहे. यामध्ये मंदिरात घुसण्यासाठी मानवरूपी कुत्र्यांच्या स्वरूपात असलेल्या भाविकांना स्वयंसेवक रोखून धरतात. त्यावेळी भाविक आणि स्वयंसेवकामध्ये जणू युद्धच होते आणि जवळपास 1 तासाहून अधिक त्यांची धडपड तशीच सुरू असते. यामध्ये हजारो भाविक गुळाचा प्रसाद हा हातामध्ये घेऊन कुत्रोत्सवात सहभागी होतात. नंतर भाविक स्वयंसेवकाची कोंडी फोडून मंदिरातील प्रसादाची लूट करतात. यावर्षी झालेल्या कुत्रु महोत्सवाचा छोटासा व्हिडिओ आपण बघू शकता. पळशीसुपो या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी
सुलज या गावामध्ये आपल्याला जगदंबा मातेचे एक सुंदर मंदिर बघायला मिळते. जर आपण पळशीसुपो येथे येत असाल तर या मंदिराला सुद्धा भेट द्या. येथे असलेला परिसर पाहून आपल्याला प्रसन्न वाटेल. पळशीसुपो या ठिकाणी पोहोचण्यासाठी आधी जळगाव जामोद किंवा नांदुरा पोहोचावे लागेल. जळगाव जामोदकडून जर आपल्याला यायचे असेल तर सुमारे 12 ते 13 किलोमीटर एवढे अंतर आहे व नांदुराकडून जर यायचे असेल तर जवळपास 28 ते 30 किलोमीटर एवढे अंतर आहे. नांदुरामध्ये आपण ट्रेनद्वारे पण पोहोचू शकतो. अशा या पावन असलेल्या देवस्थानाला आपण एक वेळ तरी नक्की भेट द्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.